पण राज ठाकरेंच्या दिल्ली वारीमुळे किंवा त्यांच्या महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांमुळे शिंदे गटाच्या खासदारांची धाकधूक चांगलीच वाढलेली आहे। मनसेच्या एंट्रीनं शिंदेंच्या जागा कमी होणार का हा सवाल उपस्थित होतोय, कारण एकनाथ शिंदेंची 16 जागांसाठी चर्चा सुरू आहे। पण मनसे जर महायुतीमध्ये सहभागी झाली तर अर्थातच मनसेला 1 किंवा 2 जागा सोडल्या जातील अशीही दाट शक्यता आहे। त्या अनुषंगानं शिंदेंच्या खासदारांची धाकधूक वाढल्याचं बोललं जात आहे। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, कुजबुज तर होती की मनसे कदाचित महायुती सोबत या निवडणुकांसाठी युती करू शकते, पण जेव्हा त्याच्यावरती आता शिक्कामोर्तब होण्याची वेळ आली आहे तेव्हा इतर पक्षातल्या इच्छुकांची धाकधूक कशी वाढते, कशी समीकरणं बदलतील जर राज ठाकरे आणि महायुती यांची युती जुळून आली तर? नानदा, बघा, आत्ताच सीट शेअरिंग किंवा जागा वाटपावरती जो तिढा कायम आहे त्याचं कारण हेच आहे की दोन्ही घटक पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांना वाटतं की आम्हाला कमी जागा मिळत आहेत। राज ठाकरे यांची एंट्री झाली तर पॉलिटिकल स्पेस सोबतच ते जागांवरती दावा करतील आणि म्हणून ज्या जागा दिल्या जातील त्या भाजपतून नसन ते शिवसेनेच्या जागा असू शकतात असं बोललं जात आहे आणि म्हणूनच ही धाकधूक वाढलेली आहे। प्रामुख्यानं आपणच ही बातमी प्रसारित केली होती की असं होऊ शकतं आणि आज ते होईल असं स्पष्ट होतं आहे आणि म्हणूनच राज ठाकरे दिल्लीला आले आहेत। आता राज ठाकरे यांनी किती जागा मागितल्या तर माझी माहिती अशी आहे की राज ठाकरे यांनी 2 जागा मागितल्या आहेत आणि या दोन्ही जागा मुंबईच्या आहेत। त्यातली एक जागा दक्षिण मुंबई, यावर जवळपास एकमत तिन्ही पक्षांचं किंवा भाजप पक्षश्रेष्ठींचं झालेलं आहे। दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असतील यावरतीही जवळपास एकमत झालेलं आहे। फक्त आत्तापर्यंत चर्चा जी होती किंवा ही लांबली होती त्याचं कारण असं होतं की भाजपचं असं मत होतं की मनसेनं भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी, पण राज ठाकरेंना ते मान्य नव्हतं आणि म्हणून आता असं कळतं की राज ठाकरेंच्या नकारानंतर मनसे स्वतःच्याच चिन्हावर निवडणूक लढेल आणि यावर एकमत झालं आहे आणि म्हणूनच राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत। आता याशिवाय दुसरी जागा कोणती तर माझी माहिती अशी आहे की मुंबईतली दुसरी जागा आहे ज्यावर राज ठाकरे आग्रही आहेत की इथला उमेदवार जर आमच्या पक्षातला असला आणि महायुतीचं बळ जर माझ्या उमेदवाराला मिळालं तर ही जागा देखील आमच्या पॉकेटमध्ये किंवा महायुतीच्या साईडनं येऊ शकते, म्हणून त्याच्यावरची चर्चा होऊ शकते। पण मला वाटत नाही की भाजप 1 पेक्षा जास्त जागा देईल। 1 जागा दक्षिण मुंबईची मिळू शकते, दुसऱ्या जागेवर चर्चा होऊ शकते। जो तिढा होता या चर्चेचा तो फक्त चिन्हावर थांबला होता, तेही क्लिअर झालं। म्हणून राज ठाकरे आज अमित शहांना भेटतील, JP नड्डांना भेटतील आणि त्यानंतर जो फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार NDA मध्ये ते सामील होतील आणि नंतर राज ठाकरेंची जी USP आहे, त्यांचे भाषणं, त्यांच्या सभा महायुतीच्या बाजूनं, नरेंद्र मोदींच्या बाजूनं राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत जर ही युती झाली तर, आणि त्यासोबतच दक्षिण मुंबईमध्ये प्रामुख्याने त्यांचा जोर असेल। आता ही संजीवनी आहे राज ठाकरेंसाठी, कारण एक पक्षामध्ये जी मरगळ लागली होती त्याला कोणाचा तरी हात हवा होता आणि तो महायुतीतला ताकदीचा हात राज ठाकरेंना मिळाला आहे। त्याचे निश्चित विधानसभेमध्ये परिणाम होतील आणि म्हणून आज जी बैठक होईल शक्यता आहे की 1-2 दिवस त्याच्यावरती पुन्हा चर्चा करून ऑफिशियल घोषणा होईल। जोपर्यंत महायुतीच्या जागांचं सगळं काही ठीक होत नाही तोपर्यंत राज ठाकरे यांच्या भेटीगाठी किंवा बोलणं सुरू राहील आणि नंतर जी घोषणा होईल। आणि राज ठाकरे मला वाटतं की पाडवा त्यांच्या मेळाव्यानंतरच महाराष्ट्रभर लोकसभासाठी प्रचार सभा घेतील आणि ती प्रचार सभा महायुतीची असेल असं स्पष्ट दिसतंय। हे मागील अनेक महिन्यांपासून सुरू होतं। सुरुवातीला राज ठाकरेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंशी बोलून दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींशी बोलले होते, त्यावर आपण कसं पुढे जायचं, कारण उद्धव ठाकरेंना जी सिंपती आहे ती जर कापायची असेल तर उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध राज ठाकरेंना उभं करून महायुतीसोबत जोडलं पाहिजे या मताचं सगळं तिन्ही पक्ष होते, भाजप शिवसेना। यामुळं त्यांच्याशी बोलणी सुरू केली गेली आणि जो उत्तर भारतीयांचा मुद्दा होता तो जवळपास राज ठाकरे मागील काही वर्षांपासून पुसण्याचा प्रयत्न करतायत, हिंदुत्ववादी चेहरा ते झालेले होते। म्हणून या सगळ्या समीकरणांना पाहता त्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची सिंपती कापण्याचा हा पूर्ण फॉर्म्युला होता, तो जवळपास निश्चित झालेला आहे। आता विधानसभेमध्ये देखील त्याचा फायदा होऊ शकतो आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये रंगू शकतो प्रचार सभांच्या माध्यमातून। म्हणून आज जवळपास निश्चित होईल आणि त्यानंतर ऑफिशियल घोषणा 1-2 दिवसांमध्ये होऊ शकते।
बरोबर. आणि राज ठाकरे जर महायुतीसोबत आले तर एक उत्तम स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरे काम करतील हे नक्की आहे. आणि ठाकरे हे नाव ऑफिशियली महायुतीसोबत असेल, ज्याचा अर्थातच खूप वेगळा इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजमनामध्ये दिसून येईल, याची तर अर्थात वरिष्ठांना खात्रीच आहे. धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. तर राज ठाकरे दिल्लीमध्ये आहेत. आज दुपारी किंवा संध्याकाळी त्यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. जशी माहिती गणेशने दिली त्याप्रमाणे चर्चा खूप दिवस सुरू होत्या, पण भाजपचा आग्रह होता की मनसेला ज्या जागा दिल्या जातील त्या जागेवरती मनसेनं भाजपच्या चिन्हावर लढावं. पण याला अर्थातच राज ठाकरेंचा विरोध होता. चिन्हाबाबतचं सगळं कन्फ्युजन दूर झालंय. आता जागा किती मिळतात आणि कोणत्या याची उत्सुकता असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.